आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। शस्त्र प्रदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की। तर नक्कीच आपण बघताय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज टिळकनगर इथे आयोजित शस्त्रांचे इथे एकंदरीत प्रदर्शनी लावण्यात आलेले आपण बघताय। विविध शस्त्र म्हणजे इथे ठेवण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 149 आयोजित हॅलो 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 लड़ाई होता था ना, इसी से होता था। ये तलवार पहले राजा लोग नहीं देखते थे, उस दिन जो लोग मूवी देखने गए थे एक तलवार को नहीं यूज करते थे। काढून ठेव एक बंडल काढ सध्या। तर तेव्हा मग याचं व्यत्यय आहे, व्यत्यय जे खेद आहे। आता आपला कार्यक्रम आपण चालू करूया। मी जास्ती बोलत आणि पूर्वीच्या काळी जे काही लिखाण वर आहे, शिवाजीचं नाव रोहर आहे आणि महाराष्ट्राचा गौरव सगळीकडे पसरला आहे। जय भवानी। हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर सामान्य लोकांना क्या बात है। आमचं गोड चालूच आहे। आता येत आहेत आमचं आनंदी कट्ट्याची गाडी जी पुढे चालली आहे ते आता तिसरं गाणं येत आहे। तिसरं गाणं गाणार आहेत आमचे सुभाष भाऊ कांबळे। तर त्या सुभाष भाऊंच्या आनंदी कट्ट्याला मनसेचे उपविभागाध्यक्ष आपल्या चेऊळकर, तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतो। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं आयोजन इथे सध्या करण्यात आलेलं आहे। काय सांगाल? खूप सुंदर आणि खूप छान इथे आयोजित करण्यात आलं असं लोक बोलतात, काय सांगाल? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही इकडे कव्हरेजला आलात। आम्ही दरवर्षी शिवजयंती साजरी करतो, हे आमचं 9वं वर्ष आहे। या वर्षी
म्हणजे आम्ही दरवर्षी असं करतो की काहीतरी इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यावर्षी आम्ही बऱ्याच वर्षांनी प्रदर्शन परत एकदा साजरा केला. याच्या अगोदरही 4-5 वर्षापूर्वी केलेलं. यावर्षी छावा पिक्चर आला तर लोकांना बऱ्याच गोष्टी महाराजांच्या समजल्या. तर त्याचं महत्त्व आज लोकांचं दिसतंय तुम्हाला. लोकांना सगळं बघण्याची खूप हौस आहे. लहान लहान मुलं आपल्याकडे आलेले आहेत. तर हेच आम्ही लोकांपर्यंत इतिहास पोहोचवायचा प्रयत्न करतोय महाराजांचा, की आमचे राजे कसे होते ते लोकांना समजलं पाहिजे. प्रीतमजी, ह्या आयोजनच्या माध्यमातून टिळकनगरमधील रहिवाशांना एकत्रित आणणं, एकत्र जोडणं आणि सर्व धर्म समभाव म्हणून एक विशेषता आपण इथून एक मेसेज देतो असंही लोकांचं म्हणणं आहे. सर्वप्रथम आम्ही कुठचा धर्म, जात, धर्म हे कधीच पाहत नाही. आम्हाला राजसाहेबांची ती शिकवण आहे. सर्वप्रथम आम्ही इकडे ही शिवजयंती आमच्या राजाची साजरी करतो. इथे पक्ष भेदभाव कुठचाच नाही. आमच्या इथे सर्व पक्षाचे लोक येतात आणि टिळकनगरमध्ये हा आम्ही सर्वात मोठी शिवजयंती म्हणजे आज स्थितीप्रमाणे जी करतो ती मनसे इकडे दरवर्षी सर्वात मोठी आणि चांगली कशी होईल सांस्कृतिक ती करायचा प्रयत्न करतो. मुलांना, लहान लहान मुलांना आज ह्या ज्या प्रदर्शनीच्या माध्यमातून अनेक गोष्टी बघायला भेटत आहेत, शिकायला भेटत आहेत, हे किती महत्त्वाचं आहे. लहान मुलांना आपल्या राजाचा, किती राजा कसा होता आपला आणि किती चांगला होता हे समजणं गरजेचं आहे. तुम्ही बघाल आपल्या इंटरनॅशनल शाळेत मुलं जातात. मी तर आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि मोदी साहेबांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून की इतिहासात अख्खं पुस्तक पण कमी पडेल एवढे आपल्या राजाचे म्हणजे बोलतो ना राजांनी काय काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टी एवढ्यात की एक पुस्तक कमी पडेल. त्यामुळे मी सर्व विनंती करतो की आपल्या लहान लहान मुलांना पुढच्या जनरेशनला हे कसं समजेल हे आपल्या सरकारने बोलतो ना पुढे येऊन याच्यावर विचार करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक पण इथे दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय कार्यक्रम? आम्ही आमच्या कॉलनीतलेच म्हणजे आम्ही दुसऱ्यांना चान्स देण्यापेक्षा आमच्या कॉलनीत आज ज्येष्ठ नागरिक आहेत. अनेकांचे खूप सुंदर आवाज आहेत आणि दरवर्षी आमचा प्रयत्न असतो की त्यांना स्टेज उपलब्ध करून. तर यावर्षी आम्ही आमचा ज्येष्ठ नागरिक त्यांना स्टेज उपलब्ध करून दिलं आहे आणि सगळ्यांचे उत्कृष्ट आवाज आहेत. त्या बहाण्याने आपल्या टिळकनगरला एक आवाज ज्येष्ठ नागरिकांचा सुंदर एक आवाज मिळतो. तर आपण बरोबर आहेत मनसेचे शाखा अध्यक्ष आहेत. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाऊ. मधुजी, दरवर्षी आयोजन वेगवेगळ्या प्रकारे संदेश देण्याचं काम आपण इथून करत असता. यंदाही यावर्षी जयंती आहे. काय वेगळा संदेश इथून देत आहे? सर्वप्रथम मी सर्व भारतीय नागरिकांना शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो. आम्ही गेली 9 वर्ष प्रभात क्रमांक 149मध्ये चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या उत्साहात जयंती साजरी करत असतो. यावर्षी देखील आम्ही महाराजांचे जे पूर्वीच्या काळातले जे शस्त्र प्रदर्शन इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि त्याचा देखील लोक आनंद घेतात की ज्यांना काही लोकांना माहीत नाही आहे शस्त्र कसे आहेत आणि कुठे आहेत त्यांचं आज खरोखरच ते प्रदर्शन आम्ही इथे लावलेलं आहे. त्याचबरोबर एक आमच्या टिळकनगरमधील आनंद कट्टा जे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ वाटत नाही तरुणच वाटतात आणि त्यांचा एक छोटासा आम्ही कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि अशा पद्धतीत आम्ही शांत आणि चांगल्या स्वरूपात आम्ही महाराजांची जयंती इथे नेहमीच हर वर्षी प्रत्येक वर्षी साजरी करत आहोत. नक्की एकत्रित बघायला गेलं टिळकनगरमध्ये एकत्रित सर्वांना जोडण्याचं काम केलं जातं. सणांच्या माध्यमातून असो, अनेक फेस्टिवल इथे वेगवेगळ्या माध्यमातून साजरे होत असतात. टिळकनगरवासी असो, अनेक लोक ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून एकत्रित येतात. काय सांगाल? खरोखरच आमचं टिळकनगर एवढं चांगलं आहे की याच्यामध्ये ह्या इथे सर्व पक्ष एकत्र असतात. कोणाचाही भेदभाव होत नाही आणि जे जे काही कार्यक्रम होत असतात ते आम्ही सर्व पक्ष मिळून करत असतो. आज जयंती आयोजन इथे करण्यात आलेलं काय मेसेज? अतिशय एका सुंदर पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक वर्षी असाच कार्यक्रम राबवते. ह्याच्यामुळे जी शिवरायांची आपल्यावरती जी भावना आहे, जे लोकांची स्वप्न आहे ते एकत्र घेऊन येण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक वर्षी साजरा करून दाखवत असते. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी
प्रीतम चेळूळकर असतील, आपले मधुकर साळवी साहेब असतील, यांना खूप खूप शुभेच्छा देतो की ह्यांनी अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी सगळ्यांना एकजूट करून जो टिळकनगरचा आपला यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्थानिक ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, इथल्या लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम ठेवून त्यांच्या कलेला सुद्धा एक संधी दिली जाते. त्यामुळे मनसेकडून आज जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे मी मधुकर साळवेबाई असतील किंवा प्रीतम चेऊलकर असतील त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते की खरोखर अशा कार्यक्रमांमुळे एक इतिहास जपला जातो, एक संस्कृती जपली जाते असं मला वाटतं. आज प्रत्येक मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राची अभिमानास्पद आज तिथी आहे. त्यामुळे मी सर्व चेऊलकर, प्रीतम चेऊलकर, मधु साळवी आणि मनसेच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. कारण खूप उत्कृष्ट कार्यक्रम, थोडासा जीवनामध्ये हटके थोडा कार्यक्रम ठेवला, सगळेच वेगळे ठेवले. पण आज महाराजांची जी संस्कृती त्यांनी आणि जे इतिहास त्यांनी उभा केला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून टिळकनगरवासी प्रसन्नाचे आभार मानतो. जे प्रदर्शन मांडलंय ना ते आजच्या पिढीला खरंच बघण्यासारखं आहे की त्यावेळेस म्हणजे काय आपलं कल्चर होतं त्याच्यासाठी याच्यावरून कळते. मुलांसाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. टिळकनगरचीच आहे, मला माहिती आहे टिळकनगरचे सगळे ज्येष्ठ नागरिक एकदम मस्त आहेत, ते नेहमी एन्जॉय करत आणि आय एम शुअर इथे पण एन्जॉय करत असतील. थँक्यू. सर्वप्रथम शिवजयंतीच्या तिथीनुसार शिवजयंतीच्या सर्व रसिक शुभेच्छा आणि प्रत्येक वर्षी जोमाने साजरी केली जाते. तसे यावर्षी तुम्ही बघितला प्रदर्शन पण भरवण्यात आलं, नाणी वगैरे सर्व ऐतिहासिक वास्तूंचं आणि अशा प्रकारचं प्रत्येक वर्षी असं लोकांसाठी परवानीच असते आणि मोबाईलमध्येच असत आणि तिथून त्यांना बाहेर येण्यासाठी एक तर मैदानी खेळ किंवा असं ऐतिहासिक प्रदर्शन वगैरे आणि त्याच्यामुळे मी या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद मानतो. कार्यक्रम उपक्रम राबवले जातात त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आमचा उद्देश हाच असतो की टिळकनगरमध्ये सर्व धर्म समभाव ही भावनेतून आपण प्रत्येक सण इथे साजरा करतो आणि वर्षातून जेवढेही कार्यक्रम असतात ते आम्ही आमच्या प्रयत्नातून आम्ही एक खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला माहिती असला पाहिजे आणि जी लहान मुलं आणि जी तरुणाई इथे आज आवर्जून उपस्थित राहून हे जे एक्झिबिशन आपण इथे राबवलं आहे ते बघायला सगळे उपस्थित आहे. त्यासाठी मी मनसेचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्यांचे आभार मानतो की आपण महाराजांचा इतिहास इथे लोकांसमोर आणून ठेवला आहे. मी भारतातील सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांसाठी एक उत्सवच आहे आणि हा उत्सव आमच्या पर्टिक्युलरली टिळकनगरमध्ये वेगवेगळ्या संघटना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात आणि तो हा उत्सव आज मनसेने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांना कोणीच विसरू शकत नाही. महत्त्वाचं छत्रपती शिवरायांनी कुठलाही धर्म पाळला नाही. त्यांचा धर्म होता महाराष्ट्र धर्म, हा त्यांचा धर्म होता. सगळ्या जाती धर्माचे लोक हे त्यांच्याकडे होते आणि हा फार महत्त्वाचा गुण हा त्यांच्याकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महिलांसाठी तर खूप प्रेरणादायी आहे आमच्यासाठी की जे काही आम्ही आहोत आणि सुरक्षित आहोत ते महाराज शिवछत्रपती महाराजांमुळेच आम्ही ते सुरक्षित आहोत आणि पुढेही असे सुरक्षित राहणार. आणि मी मनसेचे प्रीतम दादा आहेत, लक्ष्मीताई नायडूताई आहेत, सुनेत्राताई आहेत, मधुदादा आहेत, यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी खूप छान प्रकारे शिवजयंती ही खूप थाटामाटात आणि उत्साहाने साजरी करतात केलेला आहे. त्यात मधुकर साळवी आणि प्रीतम चेऊलकर यांचा ह्याच्यात मोठा वाटा आहे आणि याने आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या पुऱ्या टिळकनगरची शान वाढवलेली आहे आणि हा पहिला एवढा टिळकनगर नेहरूनगर मध्ये हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य प्रोग्राम या लोकांनी मधु साळवी आणि निर्माण केलेला आहे. याचा आम्हाला ज्येष्ठ नागरिक आणि या टिळकनगरतील सगळ्या रहिवाशांना आनंद होत आहे. जय हिंद, जय शिवाजी.